जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. आणि काम दिसण्यासारखं आहे, फक्त बोलण्यातलं काम नाही आमचं. हे पुढे आमचे संगमनेर 2.0 जाहीरनामा आहे, जो विजन आहे आमचा, तर त्याच्याप्रमाणे आम्ही चांगलं काम करूच आणि त्या विजनवर विश्वास ठेवून लोक नक्कीच संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या उमेदवारांना मतदान देतील. ज्या पद्धतीने निवडणुकीत आरोप प्रत्यारोप केले गेले, कसं पाहता या सगळ्या निवडणुकीकडे तुम्ही? म्हणून मागे थोडं आरोप करत राहणार, त्यांना आरोप करू द्या, आम्ही असं काम करत राहू. पाणी म्हणजे आरोचं पाणी जसं असतं तसं पाणी आम्ही घरोघर नळाच्या वाटेन आज देतो आहे. आणि हे असतील अनेक बाकीचे मागचे आमचे कामाचे ट्रॅक रेकॉर्ड असतील. आम्हाला 27 कोटीचे बक्षीस नगरपालिकेला मागच्या 10 वर्षात विविध केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या मिळालेले आहेत. हे मला असं वाटतं रेकॉर्ड आहे आणि त्या मागच्या निवडणूक आम्ही लढतोय आणि जे विजन आम्ही संगमनेर 2.0च्या माध्यमातून ठेवलेलं आहे ते देखील नव्या पिढीला, युवकांना विशेष करून भावलेलं आहे. संगमनेरला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी निश्चितपणाने संगमनेरकर संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी गंभीरपणाने उभे राहतील अशी मला खात्री आहे. विरोधक मात्र आरोप करतायत की गेल्या 40 वर्षात कोणताही विकास झाला नाही, आम्ही 1 वर्षातच मोठा निधी आणला आणि आम्ही विकास करून दाखवू. असं आहे की विरोधकांचं काम विरोध करणं आहे. त्यांनी विरोध मागच्या 40 वर्षही केला होता. वसंत बंधारा जो संगमनेरला येणार होता तो सुद्धा काम याच विरोधकांनी केलं होतं. आमची संगमनेर मार्गे जाणारी नाशिक पुणे रेल्वे आहे ती पळवण्याचं कामही याच विरोधकांनी केलेलं आहे. उद्याच्या काळामध्ये आमचं संगमनेरचं पाणी देखील पळवण्याचं धोरण या विरोधकांच्या मागचे जे आका आहेत त्यांचं आहे. आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की विरोधकांचं काम करत राहतील, आम्ही आमचं काम करत राहू. राहिला प्रश्न 1 वर्षातल्या निधीचा, तर मागच्या 1 वर्षामध्ये या शहराला 1 रुपयाचा ढबूचा निधी मिळालेला नाही. हे मी तुम्हाला माहिती म्हणजे खात्रीलायक माहितीच्या कारणाने सांगतो. आचारसंहिता चालू होण्याच्या आदल्या दिवशी 10 कोटी रुपयाच्या निधीचं GR निघतो आणि त्याचं ना एस्टिमेट आहे ना त्याचं वर्क ऑर्डर आहे. मी जेव्हा कलेक्टर ऑफिसची माहिती घेतली, मी जेव्हा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की या 10 कोटीपैकी किती निधी प्रत्यक्षात जमा झालेला आहे, तर 1 रुपया जमा झालेला नाही. त्यामुळं मला असं वाटतं की हे सगळं लोकांना कळतं. विकासाचं काम कोण करू शकतं, निधी आणण्याचं काम कोण करू शकतं आणि निधी आणण्यामध्ये तर आमची PhD आहे. आम्ही वर्षानुवर्ष हेच काम करतोय. सरकार कोणाचंही असलं तरी निधी कशा पद्धतीने आणायचा आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. निधी हा काही वशिल्यावर मिळत नाही, निधी हा मेरिटवर मिळतो. योजना चांगल्या असाव्या लागतात, काम चांगलं असावं लागतं आणि आलेल्या निधीचा पैसा शेवटच्या माणसापर्यंत जातोय की नाही हे देखील पाहावं लागतं. एकमेव आमचा तालुका आणि आमचे लोक असे आहेत की या ठिकाणी ठेकेदाराकडून 1 रुपयाही घेतल्याचं जर कोणत्या ठेकेदारांनी सांगितलं तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ. आम्ही आजपर्यंत कोणत्या ठेकेदाराला पाठीशी घातलं नाही, त्याच्याकडून 1 रुपयाचं ठेकेदाराकडून कमिशन आजपर्यंत घेतलं नाही. मला असं वाटतं की हेच आमचं सगळं यशाचं गमक आहे. आम्ही लोकांमध्ये आहे, लोकांबरोबर राहतो. सगळ्या पक्षाच्या लोकांशी निवडणुका झाल्यानंतर आम्ही अतिशय सौजन्याने वागतो. राजकारण आम्ही निवडणुकीपुरतच करतो. हे आमच्या परिवाराचे काही वैशिष्ट्य आहेत आणि म्हणूनच लोक आमच्या पाठीशी खंबीरपणे. एका फोनवरती MIDC मंजूर होते, दवाखान्याचा प्रश्न निकाली काढला जातो, म्हणजे नाही, चांगली गोष्ट आहे. राज्यामध्ये जवळजवळ मला असं आत्ताच मी सहज कोणीतरी सांगत होतं की येवल्यालाही MIDC दिली, ते पांढरकवड्याला MIDC दिली. जो 40 पेक्षा जास्त ऑनलाईन MIDC या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत. हरकत नाही, जर ऑनलाईन का असेल ना MIDC मंजूर होत असेल आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू. परंतु याच्या मागची संगमनेरच्या MIDCच्या बाबतीत आपल्याला निश्चितपणे मी सांगेल की याचा पाठपुरावा गेले 1.5-2 वर्ष हे सातत्याने आम्ही करतो आहे. थोरात साहेब ज्यावेळेस मंत्री होते तेव्हापासून MIDCचा पाठपुरावा आम्ही करतो आहे आणि आमच्या पाठपुराव्याच्या भरोश्यावरच कदाचित उदय सामंतांनी हे सांगितलं असेल की 2 महिन्यात देतो, कारण त्याच्या मागची पार्श्वभूमी ते पत्र देखील मी जाहीर सभेतही दाखवले आणि तुमच्यासाठी पण उपलब्ध आहे. 6 महिने आधीच त्याचा अहवाल हा गेलेला आहे. राहिला प्रश्न हॉस्पिटलचा, तो 2020 साली राजेश टोपे साहेब आरोग्य मंत्री असताना, बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना ते महिला हॉस्पिटल मंजूर झालेले आहे. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही मंजूर केलं होतं ते ठीक आहे. आता त्याचं काय पुढं जर गती माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करू. ओके. अनेक प्रभागांची निवडणूक देखील आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता जी मतमोजणी होणार या संदर्भात काय तुमची मागणी आहे? मतमोजणी उद्याच व्हावी की सगळी सोबत व्हायला हवी. ज्या पद्धतीचा गोंधळ
निवडणूक आयोगाने मागच्या या सगळ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत घातलेला आहे हा खरा म्हणजे अद्भुत आहे आणि जगात त्याची जागतिक नोंद व्हावी अशा पद्धतीचा गोंधळ आहे. रोज नवीन परिपत्रक येत होते, रोज नवीन गोष्टी येत होत्या आणि पूर्ण संभ्रम अवस्था आहे. म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही मतदान पुढे ढकलण्याची भूमिका घेताय. ठीक आहे, आमच्याकडे तरी 3च प्रभागात हा प्रॉब्लेम आहे, पण अनेक ठिकाणी कोपरगाव वगैरे अशा ठिकाणी तर नगराध्यक्षाचे इलेक्शन पुढे गेलेले आहेत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.